आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, ज्यांना वाचा सिद्धी होती, ज्यांचा अत्यंत कडक असा स्वभाव होता आणि ज्यांच्या भक्तीमध्ये चुकीचं काही करण्याच्या भीतीचा सुद्धा समावेश असतो, ते वामन भाऊ आणि यांच्या परंपरेने चालत आलेला हा 94वा नारळी सप्ताह, तो पण गोपीनाथ मुंडे साहेबांच्या लाडक्या 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 म्हसोबाच्या वाडीमध्ये माझ्या सुद्धा हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या, एकही मत कमळाच्या बाहेर न पडू देणाऱ्या माझ्या म्हसोबाच्या वाडीमध्ये मंचावर विराजमान या राज्याचे अत्यंत लोकप्रिय मंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंचावर विराजमान आमचे मठाधिपती, या वामन भाऊंचा विचारांचा गादीचा वारसा चालवत असणारे आणि ज्यांच्या साक्षीने आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना हा गड आता दत्तक दिलाय की गहिनीनाथ गडाचा पूर्ण विकास आणि गहिनीनाथ गडांच्या भक्तांच्या विकासाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर दिलेली। मंचावर उपस्थित माझे बंधू धनंजयजी मुंडे, त्यांच्याशी गप्पा मारत असणारे सुरेश अण्णा धस आणि त्या दोघांच्या गप्पा ऐकत असणारे जयदत्त अण्णा क्षीरसागर। माझे कान सर्वत्र असतात, बायकांची सवय, बरोबर आहे की नाही? आपलं लक्ष सगळीकडे असतं। आणि पलीकडे आमचे आजबे काका, आमचे धोंडे साहेब, दरेकर नाना, आमचे बंधू प्रताप काका, शंकररावजी देशमुख आमचे उठून गेले, तुम्ही वाटतं जागा दिली अण्णांसाठी, चांगलं केलं, चांगला मान दिला पाहिजे। आणि उपस्थित सर्व आमचा ह्या सरपंच गावचा सर्व उपस्थित मान्यवर, सर्व टोपीवाले, पागोटेवाले, फेटीवाले, सर्व माझे वडीलधारी मंडळी, तुम्हाला प्रणाम। माझ्या सोज्वळ गोजिऱ्या, माझ्या मायमाऊल्यांनो, तुम्हाला प्रणाम। आणि उत्साहाला आवर घालणाऱ्या माझ्या युवा बांधवांनो, तुम्हाला देखील प्रणाम। आज हा अत्यंत योगायोग सुंदर आहे। मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत नाही करणार आहे, मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना यजमानच बनवलेला आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी यजमान गहिनीनाथ गडाच्या प्रत्येक नारळी सप्त्याचं असावं असा आग्रह या बीड जिल्ह्याची एक भाविक वामन भाऊंची भक्त म्हणून मी त्यांना करणार। आपल्या सर्वांचं दैवत वामन भाऊ आहेत, पण मुंडे साहेबांनी त्यांना दैवत मानलं, ते मुंडे साहेब सुद्धा आपल्या हृदयामध्ये अत्यंत मोलाचं स्थान ठेवून आहे। आणि संतांचा जेव्हा आपण हे नारळी सप्ते बघतो, पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट असो, गारपीट असो, कुठलंही संकट असो, कोविड असो, प्रत्येक वेळी या नारळी सप्त्याच्या परंपरेला जपण्याचं काम केलंय ते या गडांच्या भाविकांनी केलेलं आहे। हे जे मंडप आहे, हा मंडप कुणाचा आहे असं महाराज बाबा म्हणले मगाशी, तो मंडप हा तुमचा आहे, भाविकांचा आहे। भाविकांमुळे गादीचं, भाविकांमुळे संतांचं, भाविकांमुळे आमच्या बाबांचं महत्व आहे। तुम्ही इथे येता म्हणून आमच्या बाबांची शक्ती वाढते। आज मला 2 ओळी आठवतात, गुरु पारस को अंतरो जानत है सब संत, वह लोहा कंचन करे ये करी लय महंत। तुमच्या भाषेत सांगते, जेव्हा आपण म्हणतो परिस्पर्श झाला, लोखंडाला जेव्हा परिसाचा स्पर्श होतो त्याचं सोनं होतं, पण जेव्हा महंताचा, एका चांगल्या सद्गुणी संताचा स्पर्श होतो तर समोरचा व्यक्ती संत होऊन जातो, त्याच्यामध्ये एकरूप होतो। एक काळ होता जेव्हा संताच्या गाथा नदीत बुडवल्या तरी त्या तरंगायची एवढी त्या पुण्याईचं बळ होतं। एक काळ होता जेव्हा संतांना येण्यासाठी स्वर्गातून विमान यायचं। एक काळ होता जेव्हा कोवळ्या वयाच्या ज्ञानेश्वर माऊली यांनी या जगाचा निरोप घेतला, पण तरी आजही ते त्या तिथे आहेत, जीवित आहेत, हे भाव आजपर्यंत एवढ्या वर्षानंतर देखील आहेत। एक काळ होता जेव्हा मुक्ताई प्रकाश झाली, असा काळ संतांच्या परंपरेचा आहे आणि हीच परंपरा आता आमचे गादीवर विराजमान महंत चालवत आहे। माझं एक बाकी, मी बऱ्याच मेळाव्यांना जाते, बऱ्याच कार्यक्रमांना जाते, नारळी सप्त्यांना जाते, वेगवेगळ्या गडांना जाते, पण मी एवढंच सांगेन की विठ्ठल महाराजांचं या गादीवर खूप खूप प्रेम आहे, वामन भाऊंच्या विचारावर प्रेम। अवघ्या वयाच्या 5व्या वर्षी त्यांना इथे येण्याचा योग आला
आणि या गडाचे ते मठाधिपती झाले. या प्रवासाचा फार सुंदर योग आणि अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. हे सर्व परंपरा जपत असताना मुंडे साहेबांनी मला या परंपरा शिकवल्या. मुंडे साहेब आज समजा मुंडे साहेब असते इथे आले असते तर तुम्हाला काय वाटलं असतं? काय वाटलं असतं? काय वाजवल्या असत्या किती जोरात? माझ्या बाबांना जेव्हा मी अग्नी दिला ना तेव्हा शपथ खाल्ली आहे, गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरू देणार नाही. कारण या गादीचा सन्मान करायचं शिकवण त्यांनी मला दिली. या संतांच्या विचारांना चालवण्याची शिकवण त्यांनी मला दिली. या सामान्य वंचित दरी खोऱ्यामध्ये काम करणाऱ्या ऊस तोडणाऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्याची शिकवण त्यांनी मला दिली. तुमच्या बरोबर लवादावर बसून तुमच्या हातामध्ये 4 पैसे पडावे याच्यासाठी तळमळ करण्याची शिकवण त्यांनी मला दिली. तुमच्या एखाद्या लेकीची फीस अडकत असेल तर ती भरण्याची दानत त्यांनी मला दिली. एखाद्या गरीबाचं लग्न होत नसेल तर ते करण्याचं दानत त्यांनी मला दिली. आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरू देणार नाही. माझ्यावर जेवढं गोपीनाथ मुंडे साहेबांचा प्रेम होतं त्याच्यापेक्षा काकणभर कमी देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर नव्हतं. त्यांच्यावरही ते तशा पुत्र समवेत प्रेम करत होते हे मला माहिती. आणि म्हणून आज ते इथे आले. हा सुवर्ण योग आहे. मुंडे साहेब हे न विसरणार तत्व आहे. वरून देव जरी खाली आला आणि सांगितलं की तुला याची शपथ तू मुंडे साहेबांना विसरणार आहे का? आपण विसरणार आहे का? मुंडे साहेबांना न विसरणं म्हणजे सामान्य वंचितांची पीडितांची सेवा करणं न विसरणं आहे. त्यामुळे मुंडे साहेब ज्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी आपल्याला दिलेली ओळख, हे सगळे माणसे खूप शिस्तीचं पालन करतील. सगळ्या मंचावर समोर उभे राहतील. प्रत्येक कीर्तनाला मन लावून टाळ वाजवून ऐकतील. पण एक गोष्ट सोडणार नाहीत, ते म्हणजे काय 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 एवढेच आशीर्वाद असू द्या. बाबांच्या चरणी प्रार्थना करते की जे मुंडे साहेबांना अपेक्षित आहे ते काम करून घेण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करा. आणि माझ्या या सगळ्या गरीब जनतेच्या श्रद्धेला त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या